नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। आज मी उपमा करून दाखवणार आहे तुम्हाला, साऊथ इंडियन स्टाईल। चला बघूया उपमा। त्याच्यासाठी रवा घेणार आहे मी। रवा भाजून घेते आधी। तेल टाकूनच थोडं भाजायचं, थोडंसं तेल टाकणार। हा बारीक रवा आहे। हे बघा मंडळी, छान कलर आलाय, मस्त खरपूस भाजलेला आहे। तर मी आता रवा काढून घेते आणि फोडणी त्याच कढईमध्ये आपण तेल टाकणार आहे। शेंगदाणे थोडे तळून घेते। तळले ना एकदम छान क्रिस्पी होतात आणि बारीक गॅसवरच भाजायचे चांगले। मस्त तळून झालेले। आता काढून घेते शेंगदाणे पण। त्याच तेलामध्ये आता मी मोहरी टाकणार आहे। मोहरी जरा जास्त टाकायची। जिरे टाकणार आणि इथं उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आहे, ती जरूर टाका तुम्ही, खूप छान लागते याच्यामध्ये। साऊथचे लोक हे सगळी डाळ वगैरे टाकली ना त्याच्याशिवाय करतच नाही ते लोक उपमा, आणि खूप छान लागतं। मध्ये मध्ये दाताखाली येतं ना, ते खूप टेस्टी लागते। आणि मेन तर कढीपत्ता, त्यांचा कढीपत्ता आणि डाळ मेन आहे। कढीपत्ता पण भरपूर टाकायचा। मिरच्या घालते। हिंग टाकायचा आणि कांदा बारीक चिरायचा कांदा। या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, खूप टेस्टी होतो उपमा, खूप भन्नाट लागतो। आणि मीठ पण याच्यातच टाकणार आहे, आणि हे काळं मीठ शेंगदाणे हे पण टाका तुम्ही, छान लागतो। आणि कांदा पण जास्त लाल नाही होऊ द्यायचा, थोडा कच्चाच ठेवायचा। ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजायचं आपल्याला। आणि आता शेंगदाणे तळून घेतले होते आणि रवा भाजून घेतला होता ना, ते एकत्रच घालणार आहे मी। हे चांगलं परतून घ्यायचं परत त्याच्याबरोबर। आणि साखर घालायची थोडी। आता गरम पाणी ओतणार आहे। आता लिंबू पिळायचं, थोडं लिंबू पिळते थोडं। आता तूप टाकायचे, 1 चमचा तूप टाकणार आहे।
शेवटी टाकायचं तूप. आता 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे आणि गॅस बंद करणार. आता थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गॅस बंद करायचा. हे बघा हा किती सुंदर झालेला आहे उपमा. आता खायला तयार आहे. तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.